तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागातून पाथर्डी येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला साधारण 1 महिन्यापूर्वी फूस लावून पळवून नेण्याची घटना घडली। 1 महिना होऊन गेला तरी तिचा शोध लागत नसल्याने तिच्या घातपाताची शक्यता व्यक्त करत तिच्या पालकांनी तिचा शोध घ्यावा अशी विनंती पोलिसांकडे केली असून 8 दिवसात शोध न लागल्यास कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस प्रशासनाला दिलाय। याबाबत अधिक माहिती देताना मुलीच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत 1 महिना झाला तरीही पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही। तक्रार देऊन 1 महिना झाला। संबंधित संशयिताचे नावही पोलिसांना सांगितलं। संबंधित मुलाकडील मध्यस्थाने मुलीला शोधून परत आणण्याचा प्रयत्न करू, परंतु त्यांचं लग्न लावून द्या अशी मागणी केल्याचं सांगितलंय। मुलावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्या, सर्व व्यवस्थित करू असा निरोप मिळाला असल्याचं सांगितलं। हे सर्व घडत असताना पोलीस कार्यवाही का करत नाही असा सवाल त्या मुलीच्या पालकांनी विचारलाय। माझी मुलगी 26 तारखेला त्या मुलांनी फूस लावून पळून नेलेले आहे। तरी मी 27 तारखेला इथं कंप्लेंट दिलेली असून मी पोलीस स्टेशनला 5-6 चक्रा मारल्या, तरी त्यांनी माझ्याकडे काहीच लक्ष दिलं नाही। आणि बाहेरचे जे थोडेसे लोक आहेत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी माझ्यासंग संवाद साधून माझे मामा, माझ्या गावातले 2-3 मित्र आमच्या नातेवाईकांसंग त्यांनी आम्हाला बोलून घेतलं। आणि बाहेरचे जे थोडेसे लोक आहेत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी माझ्यासंग संवाद साधून माझे मामा, माझ्या गावातले 2-3 मित्र आमच्या नातेवाईकांसंग त्यांनी आम्हाला बोलून घेतलं। तिथं त्यांनी मुलगी आम्हाला दे, समजा मुलगी आम्हाला दे, लग्न लावून दे, जर नाही दिली तर आम्ही तुमची मुलगी 6 महिने तुम्हाला भेटून देणार नाही। त्यांनी असा संवाद साधला। मी त्यावेळेस त्यांना बोललो, ठीक आहे, मी तुम्हाला मुलगी द्यायला तयार आहे, पण माझी मुलगी आणि मुलगा माझ्यासमोर घेऊन या असं त्यांनी 2 वेळेस बैठक टाकून 1 महिना त्यांनी याच्यातच लावला। आणि आता ते काहीच बोलत नाहीत आणि आता म्हणतात का मुलगी तुम्हाला भेटणारच नाही। आणि पोलीस स्टेशनला इथं येऊन मी 10 चक्रा मारल्या, मी माझ्या मंडळीनं। इथून आम्हाला काहीच प्रतिसाद मिळाला नाही। मी याच्या अगोदर 2 वेळेस मी नगरला SP साहेबांना सुद्धा 2 वेळेस मी लेटर पाठवलं, त्यांनी सुद्धा इथं काहीच कॉन्टॅक्ट केलेलं नाही। मुलांसोबत कॉन्टॅक्ट केलं होतं, तर त्या मुलांना पण आपण इथं बोलवलं। त्यावेळेस फिर्यादींना पण ते गोष्ट सविस्तर माहिती आहे की कोण मुलं तपास चौकशीसाठी बोलवलं होतं। त्या मुलांकडे पण चौकशी केली, त्यांचं काय त्याच्याबद्दल कोण आला पण या मुलगी बोलून दिलेली वगैरे या विषयावर त्या आरोपीने त्यांच्यासोबत बोलणं केलेलं नाही। त्यानंतर जे मुख्य म्हणजे ज्या मुलावर यांचा संशय फिर्यादीचा, तर त्या मुलाचे भाऊ आणि मामा यांना पण वारंवार आपण तपासासाठी बोलवलं। त्यांना पण मुलगा कुठं आहे, काय म्हणजे कुठे याच्याबद्दल चौकशी केली। अजून फिर्यादीने ज्यांच्यावर संशय व्यक्त केला त्या सर्वांनी बोलून सगळ्यांकडे चौकशी करण्यात आलेली। त्या फिर्यादीचं म्हणणं असं आहे की हे म्हणतात का नातेवाईकाची मुलाची आहेत, त्यांनी बैठका केल्या आणि ते म्हणतात की तुम्ही आमचं लिहून द्या स्टॅम्पवर, लग्न लावतो आणि मुलावर केस करणार नाही असं लिहून द्या, असं ते नातेवाईक म्हणतात। प्रकार मुलगी म्हणून आल्यानंतर सविस्तर जबाबप्रमाणे जे काय असेल ते कायदेशीर कारवाई होईल। त्याचं ते बसण्याला किंवा त्या बोलण्याला काय अर्थ ते काय आपल्याला कायद्यात बसणाऱ्या गोष्टी घडते बसून परस्पर काही लिहून घेणं वगैरे ते काही मान्य नाही। त्याच्यावर अल्पवयीन मुलगी त्याच्यावर काय कुठल्या प्रकारे जे कायदेशीर बसून बाहेर काय वेगळे लिहून घेणं वगैरे असं काय प्रकार चालणार नाही। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय।